जालन्यात नशेच्या बटन गोळ्यांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त। 1080 गोळ्यांसह 22,000चा मुद्देमाल जप्त। मेडिकल चालकासह दोघांना अटक। जालना शहरामध्ये नशेसाठी बेकायदेशीरपणे वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांची अल्प्राझोलम टॅब्लेट्स चोरटी विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा जालना पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने ATW पर्दाफाश केला आहे। या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल 1080 बटन गोळ्या आणि मोबाईल फोनसह एकूण 22,333 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका मेडिकल चालकासह 2 जणांना ताब्यात घेतले आहे। गुप्त माहितीवरून रचला सापळा। पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू आणि अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी जालना जिल्ह्यात अवैध बटन गोळ्यांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। या अनुषंगाने दहशतवाद विरोधी शाखेला आपल्या गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की शहरातील विशाल कॉर्नर परिसरातील संघर्ष हॉटेल समोर एक इसम मानवी जीवितास घातक ठरणाऱ्या आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करत आहे। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्या ठिकाणी छापा टाकला आणि संशयित आरोपीला ताब्यात घेतले। मेडिकल चालकाचा सहभाग उघड। पोलिसांनी पकडलेल्या इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव शेख अफसर शेख अनवर, वय 27 वर्षे, दुःखीनगर, जुना जालना असे सांगितले। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता या रॅकेटचे धागेदोरे एका मेडिकल स्टोअर्स पर्यंत पोहोचले। शेख अफसरने या गोळ्या कादराबाद येथील पाणीवेस रोडवरील वसंत मेडिकलचा चालक विशाल शंकराप्पा मिटकरी, वय 48 वर्षे याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी कारवाई करत मेडिकल चालकालाही आरोपी बनवून ताब्यात घेतले। जप्त करण्यात आलेला मुद्देमाल। पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे। 840 आणि 240 एकूण 1080 बटन गोळ्या, एन्झिलम 0.5 अल्प्राझोलम टॅब्लेट्स IP 0.5 मिलीग्रॅमचे लेबल असलेल्या एकूण 92 स्ट्रिप्स पाकिटे ज्यांची किंमत अंदाजे 4,333 रुपये आहे। मोबाईल फोन 10,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा निळ्या रंगाचा आणि 8,000 रुपये किमतीचा काळ्या रंगाचा असे 2 मोबाईल फोन। एकूण जप्त किंमत 22,333 रुपये। विविध कलमांखाली गुन्हा दाखल। या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा रजी न 345/2026 नुसार भारतीय न्याय संहिता BNS कलम 123, 278 सह अंमली पदार्थ विरोधी कायदा NDPS ऍक्ट 1985 कलम 8C 22A आणि औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 चे कलम 18A 18C 27B 18C 27BI अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारवाई करणारी टीम ही यशस्वी कारवाई जालना जिल्हा पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या संयुक्त कारवाईत दहशतवाद विरोधी शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनी सचिन इंगेवाड, सपोउपनी मोराती शिवरकर, पोलीस अंमलदार विनोद गडधे, कैलास कुरेवाड, महेंद्र सोनवणे, दीपक बडुरे आणि अन्न व औषध प्रशासन FDA जालन्याचे जीवन जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली।